झी 24 तास एक पाऊल पुढे। पाणी पुरवठा योजनेसाठी 11 वर्षांपूर्वी 21 लाख रुपये खर्च झाले, पण नळात पाण्याचा पत्ताच नाही। कारण योजनेचं काम गावातल्याच लोकांकडे। संधीचा फायदा घेत त्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं, पण काही ग्रामस्थांनी यासाठी झी हेल्पलाईनची मदत घेतली। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातलं हे नावंडे गाव। आणि ही आहे या गावाची 21 लाखांची पाणी पुरवठा योजना। ₹21 लाख खर्च केल्यानंतरही या गावातल्या महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आला नाही। आजही या महिलांना डोक्यावर पाणी वाहून आणावं लागतंय। 2002 साली म्हणजे 11 वर्षांपूर्वी या गावासाठी पाणी योजना मंजूर करण्यात आली। 10% लोकवर्गणी आणि 90% सरकारी अनुदान असं या योजनेचं स्वरूप होतं। योजनेचं काम गावातल्या पाणी समितीकडे देण्यात आलंय। गावातल्या लोकांच्या हातीच योजनेचं काम असल्यानं पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा होती। मात्र या अपेक्षेला पाणी समितीचे भ्रष्ट सदस्य आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीनं सुरुंग लावला। पाणी समितीनं योजनेची अतिशय थातुरमातुर कामं केली। योजनेसाठी नदीवर बांधण्यात आलेला बंधारा कधीच वाहून गेलाय। पाण्यासाठी बांधलेल्या विहिरीचं बांधकाम इतकं निकृष्ट होतं की ती कधीच ढासळून गेली। पंप हाऊस मध्ये कधीच पाण्याची मोटर बसवली गेली नाही। कागदोपत्री मात्र ही योजना पूर्ण दाखवून पैसे लाटले गेले। 21 लाख रुपये खर्च झाला, फायदा मात्र काहीच नाही। अकरा वर्षांपासून बसवलेले हे तुटके पाण्याचे स्टॅम्प पोस्ट पाण्याची वाट पाहतायत। योजनेमध्ये पाण्याची टाकी पूर्ण आहे, पण ती 10 वर्ष झाल्यामुळे त्याच्यात कुठलं पाणी पडलं नाही, ती केव्हाही आणि कधीही पडू शकते। तसेच जे पाणी योजनेसाठी जे पाईप वापरलेले आहेत ते झोराबियन आमच्या इथे एक पोल्ट्री फार्म आहे त्यांच्याकडून घेतले अशी आम्हाला माहिती आहे। आतापर्यंत वेळोवेळी मी लघु पाटबंधारे अधिकारी कर्जत यांच्याशी वेळोवेळी तक्रारी अर्ज करून यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज केलेले आहेत। त्यांचे उत्तर मिळतात की आम्ही चौकशी करून अहवाल माननीय सीओ साहेबांना यांना कळू, पण अजूनपर्यंत काय कळवलं ते त्यांना पण माहिती नाही। कोणत्या विहिरीमध्ये आमच्या पाणी राहिलंय का? टाकी बांधली तिचा पण नाही तुम्ही काम व्यवस्थित केला का? तो पाणी पण नाही आणून दिला आम्हाला। काय केलाय? काय गावाची सुधारणा झाली या नुसतं या करतात, पण त्याचा उपयोग काय आहे? हो काय त्याचा उपयोग आहे? काहीच करू शकत नाही। मग या पाण्याची कोण जबाबदारी घ्यायचा? योजनेतल्या भ्रष्टाचाराविरोधात गावकऱ्यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली। राजकीय आशीर्वादामुळे भ्रष्टाचारांवर कोणतीच कारवाई झाली नाही। न्याय मिळत नाही म्हणून गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। झी हेल्पलाईनकडे ग्रामस्थांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम नावंडे गावात पोहोचली। पाणी योजनेचे 3:13 वाजले होते। या प्रकरणी जबाबदार अधिकारी म्हणून आम्ही कर्जतच्या ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातील अभियंता जंबूकर यांना गाठलं। त्यांना या योजनेबाबत जाब विचारला। त्यांनी आपण आत्ताच बदली होऊन आलो असल्याचं उत्तर दिलं आणि हात वर केले। त्यांना प्रकरण झटकून टाकायचं होतं हे उघड होतं, पण आम्ही माघार घेणार नाही। नावंडे गावातल्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं कितीही खोल असोत, आम्ही या भ्रष्टाचाराची पोलखोल नक्कीच करू। सर्वसामान्यांच्या हक्काचं पाणी हिरावून घेणाऱ्या भ्रष्टाचारांना आम्ही लवकरच जनतेच्या समोर आणू आणि त्यांच्या पाण्यासाठी चाललेल्या त्यांच्या लढ्याला न्याय देऊ, कारण सवाल हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी खालापूरहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।